फुका बसला काय नाही बाबा ते जरा मागणी होती आपल्या मालाला ते खरबुजा कलेगडला सोलापूरचे वैतागलेत लोक खरबुजा पाठवून द्या. तुझ्या नावाचं एक कोणतं जमीन नाही. अरे ऐकून तर माझं की सोलापूरची लोक शेट लोक लागले वरणाला बापूसाहेब 2 ट्रक खरबुजा कलेगडे पाठवा. अहो जहरा बोलला असेल तुला तिथे अरे माझं नाही का पलीकडे ते सेना नदी नाही का तिथे मग आपलं सगळं जो सेनातला भाग आहे ना तो आपलाच आहे सगळा. किती 100 दिली आम्ही उतारावर धावत नाही बाबा. उतारावर धावत नाही. टॅक्स बसून म्हणून का आम्ही उतरायला धावत नसतो. ही एक गुपित बातमी असते. आम्ही आपलं शाबत निश्चित कशाला बॉम्ब मारतो चोर नाही ते चोर कशाला आपल्याकडे. आणि आपल्याकडे तसा पहारा बंदोबस्त असतो बांगल्याला. एखादं कलांकडे काय खायला कलागडा आणू खायला. पण तुझं कसं काय चाललंय. माझं विसर कर 72 तारखा बाईक जत्रातल्या ट्रका काय नाही नाही 6 टायरचं आपलं जत्रातल्या सारखं 6 टायरचे बाईकला म्हणजे सासरवाडीला बंद त्या कुठं नेल्या तिकडे करमळ्यात घेऊन जायचं. करमळ्यात माल उतरलं सगळं. बायकोला म्हणलं 5 लाख रुपये देऊन सासरीला साधा होता. म्हणजे 6 ट्रक तो द्रक्ष निघला. किती ट्रक 60. करमात किती ट्रक दिल्या. करमळ्यात 7 दिले. म्हणू का करायला म्हणू नाही आपल्याला आपण देऊन आलो. म्हणजे असेच वाटले होय आपल्याकडे नाही पैसा आहे. ती वाढवायला पण तुमची आहे ती तुम्ही अन्नदाते. आपल्याकडे पैसा लय बरं अन्नदाते. तुला पाहिजे आता 5-50 रुपये घेऊन जात जा आपल्याकडे. किती 5-50 रुपये. अरे 2.25 लाख रुपये आता हॉटेलमध्ये गेले कामगारांना खा म्हणलं काय खाते. सगळे ट्रक ड्रायव्हर ते सगळे होते. नारायण बोंबलत होता उधार दिली ना त्याची म्हणलं 6 महिने झाले. कोणती उधार नारायण त्याची उधारी. पण मी रस्त्यावर चहा पेत नाही. अमर कुठे पेतो मी माझ्या घरीच असेल तर पेतो चहा. बापूला आला बरं बोलतो नारायण बोंबलत होता. नाही नाही मला असलं व्यसन नाही रस्त्यावर कुठे मी. कारण कसं आहे मला सगळं बघायचंय. सासरवाडीकडे लक्ष देत जा. बरं बाकी काय चालेल का कसं काय बरं चालेल. बायकोला लावलं जरा म्हणलं 5 तुझ्या सासऱ्याला दिलं तिथून टाकलं. म्हणलं पैसे दिले घर म्हणलं घेतोय काय नाही. बरं बरं बरं. सासरा म्हणत होता मला हां लेख देऊन लय फसलोय म्हणला मी. तसलो नाही बाहेर चाललंय म्हणलं ती. नाही मला म्हणत होता ना. मला म्हणला ती असं म्हणतो म्हणलं मी जरा मान. कारण मला सोलापूरमध्ये गेलो भेटले. म्हणलं बापूसाहेब सासरा जरा चॅप्टर आहे आमचं. का बरं ती काय होतं माहिती का सासू जरा आमच्या पण बोलतो त्यामुळे जरा ती जरा वाईटच तिथं आमचं. मग सासरा मला म्हणला बापूसाहेब राम 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 म्हणून का हो लय रडायला लागला तिथंच. म्हणून मला काय झाले म्हणलं अमरला पोरगी देऊन लय फसलो मी. अरे पण मला का रोज कामाला जाते मला रोज काम. आम्हाला नाही ती फिरून कामाला आपल्या राहणारच करते लोकांची करते. अहो तुम्ही मजूर लावा ना कामात राहणार. नाही ती म्हणते जरा जेवण जातं. मी तरी मी बी जातो तिच्या बरोबर. आम्ही बसून खात नाही. एवढं पैसा पाणी असलं तरी आम्ही माफ करत नाही पैशाचा. बरं मग 6 ट्रकचा माल किती आले पैसे काही हिशोब टाळा आहे का त्याचा. नाही घेऊन ठेवलाय सगळं. किती येतं 6 ट्रकचे पैसे. ते 20 लाख रुपये येते. 20 लाख रुपये. मग रोज का वर्षाला. रोज येते रोज 20 लाख. हा आता हा सीझन तुमचा द्राक्षाचा किती दिवस चालतो. राम 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 या या इकडे. सीझन तुमचा द्राक्ष किती दिवस चालतो. आमचं उन्हाळ्या पावसाळ्यात जरा रोजच रोज पैसे तर लय असतात तुमच्याकडे. मरणाचा पैसा आहे. तुला घेऊन जा मला ना 5-50 रुपये. 5-5 हा बरोबर बरं जाऊ का आता का पैसे ठिकाण जातो आता. सिमेंटची गुणी देऊ का. सिमेंटचे नो खराब होते जातो माझ्या किती भरपूर आहे. काय लागलं तर 5-50 घेऊन जातो. बरं बरं बरं. अरे येड्या खाणे केसर फुग आहे का तुम्ही. केसर फुग तुम्ही द्राक्ष ट्रका सांगताय मला. केसावर फुगेवाला असं का ओरडत चाळीने द्राक्षाची भाषा करतो काय मला.